नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप आणि ऋषिकेश यांच्या दोघांची कुस्ती एकदम जोरदार सुरू असते. प्रताप आता ऋषिकेशवरती भारी पडत त्याला हरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आता हे सगळं पाहता जानकी, सुमित्रा, सौमित्र यांच्या सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं आणि सगळी आता ती कुस्ती खूपच आश्चर्याने पाहत असतात. आता इकडे प्रताप ऋषिकेशला खाली पाडणारच असतो, तर मग ऋषिकेश आता लगेच त्याची पावर दाखवतो आणि प्रतापला खाली पाडतो. इकडे आता ऐश्वर्या, सयाजीराव हे सुद्धा खूप आश्चर्याने ती सगळी मॅच बघत असतात, कारण नेमकं विजय कोणाचा होणार हे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. इकडे ऋषिकेशने प्रतापला आता खाली पाडलेलं असतं. ऋषिकेशचा एक गोल होणार तेवढ्यातच लगेच आता इकडे सयाजीराव त्या पंचांना खुणावून सांगतो. ते लगेच तिथेच राहून थांबवून देतात. ती सगळी गोष्ट आता जानकीला समजते. जानकी लगेच त्यांच्याकडे येते आणि त्यांना जाब विचारू लागते की हा सगळं नेमका प्रकार काय, तुम्ही वेळेआधीच राऊंड का संपवला? ऋषिकेश जिंकत आले होते आणि मी पाहिलं की तुम्ही वेळेआधीच राऊंड संपवून टाकलात. इकडे आता ऋषिकेश सुद्धा म्हणू लागतो की ही गोष्ट चुकीची आहे. मी त्याला आता खाली पाडलं होतं आणि वेळेआधीच तुम्ही कशी काय शिट्टी वाजवली? तुम्ही असा मध्येच खेळ कसा काय थांबवलात? जानकी सुद्धा आता म्हणत असते ही चीटिंग आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळे एकमेकांना मिळाले आहात. तर मग आता जानकी अशी त्याला जाब विचारते. हे पाहता सयाजीराव आता लगेच तिथे समोर येतात आणि ओरडत म्हणतात की बास करा आता तुम्ही. इकडे सौमित्र आणि सुमित्रा दोघे सुद्धा तो सगळा प्रकार पाहत असतात. सयाजीराव इकडे जानकीवरती ओरडत म्हणतात की आता त्यांचा नियम सुद्धा तुम्हीच पंचांना शिकवणार का? तर मग आता ऋषिकेश लगेच जानकीला सावरतो. इकडे दुसरीकडे सयाजीराव प्रताप तिथे जमिनीवरती पडलेला असताना त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणतो, काय रे, तुला इथं फक्त मार खायला आणला का? बघ, समोरचा गडी तुला भारी पडायलाय, आता वापर तू तुझी युक्ती. त्याच्यानंतर प्रताप लगेच त्याच्या कमरेला खोसलेली असली पावडर काढतो आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जानकी ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश हे सगळे एकमेकांना मिळालेले आहेत. इकडे दुसरीकडे आता प्रताप आणि ऋषिकेश यांच्या दोघांचाही खेळ सुरू होतो. प्रताप बरोबर संधी साधतो आणि ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये ती पावडर उधळतो. ते सगळं जानकी, सौमित्र सगळेच पाहतात. इकडे आता ऋषिकेश डोळे चोळायला लागतो. ते पाहता जानकीला लगेच व्हिडिओ मधला प्रकार आठवतो, म्हणजेच की समोरचा व्यक्ती डोळे चोळतो याचा अर्थ असाच की त्याने त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी टाकलंय. इकडे ऋषिकेशला आता काहीच दिसेनासं होतं. तर मग त्याचाच संधीचा फायदा उठवत इकडे आता प्रताप लगेच ऋषिकेशला पकडतो. ते सगळं पाहता ओवी, जानकी सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. इकडे सुमित्रा तर देवाला प्रार्थना करू लागते. ऐश्वर्या आणि सयाजीरावांच्या दोघांनाही खूप हसू येत असतं, कारण त्यांना असं वाटत असतं की त्यांचा प्लॅन आता सक्सेसफुल झाला. ऋषिकेश आता ओरडू लागतो. तर मग आता जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश शांत व्हा, पॅनिक नका होऊ. इकडे दुसरीकडे आता ऐश्वर्या जानकीकडे येते आणि जानकीला म्हणू लागते, बघ जानकी, आता ना तो काहीच नाही बघू शकणार, पण मात्र तू त्याला नक्कीच हरताना बघशील. आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता जानकीला लगेच त्यांनी केलेली ती बॉलची प्रॅक्टिस आठवू लागते. जानकी आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आपण प्रॅक्टिस केली आहे, तुम्ही लक्षात ठेवा. प्रताप आता ऋषिकेशच्या अंगावरती धावून जायला लागतो. तर जानकी लगेच टाळी वाजवते आणि ऋषिकेश लगेच आता तो वार हुकवतो आणि प्रतापला खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागतो. इकडे आता जानकीचा तो सगळा खेळ ऐश्वर्याच्या लक्षात आलेला असतो. तर मग ऐश्वर्या लगेच नाटकं करते आणि आजूबाजूच्या लोकांना म्हणते, अरे वा, काय खेळतोय तो, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि सगळे लोक आता जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला लागतात. तर मग ऋषिकेशला नेमकं जानकीच्या टाळ्यांचा आवाज कोणता हे लक्षात येत नाही. जानकी इकडे ओढत ओढत ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, माझ्याकडे लक्ष द्या. पण मात्र आजूबाजूला एवढे आवाज असतात की जानकीच्या टाळ्यांचा आवाज नेमकं कोणता हेच समजत नसतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी सुमित्राला घरभर शोधत असते. पण मात्र सुमित्रा तर ऋषिकेशच्या कुस्तीचा सामना बघायला गेलेली असते. इकडे आजीला सुद्धा प्रश्न पडतो की ही नेमकं गेली तरी कुठे? आत्ता तरी देवळातून आली आणि लगेच कुठे गेली? तेवढ्यात लगेच अवंतिका तिथे येते आणि अवंतिकाला पाहता आजी घाबरते. तर मग अवंतिका म्हणते, आजी एवढ्या मोठ्याने काय ओरडलात? घाबरले ना मी? आजी सुद्धा म्हणू लागते, काय घाबरले? तू माझ्या मागे अशी अचानक येऊन उभी राहिली, मीच घाबरले. बरं, तू हे सगळं जाऊ दे, तुझ्या सासूला बघितलंस का कुठे? अवंतिका आता म्हणते, ऍक्च्युली मी आत्ताच बाहेरून आलीये, त्याच्यामुळे मला माहिती नाहीये, तुम्ही ऐश्वर्याला विचारा ना. तर मग आजी म्हणू लागते, ऐश्वर्या सुद्धा घरात नाहीये, कारण ती सकाळीच बाहेर गेलीये. आजींचं हे बोलणं पाहता अवंतिका लगेच स्वतःशीच म्हणते, तशी सुद्धा दुसरी कामच काय असतात ना तिला. अवंतिका आता लगेच आजीला म्हणते, तू सोडते सगळं, मला ना 1 कप चहा आणि त्याच्याबरोबर 5 बिस्किटं घेऊन ये. तर आजींचं हे बोलणं पाहता अवंतिका लगेच किचनमध्ये निघून जाते. जानकी आता खूप टाळ्या वाजवत वाजत ऋषिकेशचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र बाकीच्या गर्दीमुळे आता नेमकं ऋषिकेशला जानकीचा आवाज नेमकं कोणता हेच समजत नसतं. ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये ती पावडर टाकल्यामुळे ऋषिकेशला पूर्णपणे काहीच दिसेनासं झालेलं असतं.
इकडे जानकीला सुद्धा प्रश्न पडतो की आता मी नेमकं काय करू, ऋषिकेशपर्यंत कसं पोहोचू. इकडे प्रताप आता ऋषिकेशला आपल्या गचंडीमध्ये पकडतो आणि त्याला खाली पाडतो. ते पाहता जानकी आता खूपच घाबरून जाते. जानकी आता लगेच ऋषिकेशकडे जाऊ लागते. तेवढ्यात ऐश्वर्या लगेच मध्ये पाय घालते. त्याच्यामुळे जानकी आता ऋषिकेशच्या जवळ जाऊन पडते आणि जानकीचा हात ऋषिकेशच्या कानाशी आदळतो. तर मग तिच्या बांगड्यांचा आवाज आता ऋषिकेशला ऐकायला जातो. जानकी आता ऋषिकेशला उठवते. मग त्याच्यानंतर ऋषिकेशला जानकीच्या बांगड्यांचा आवाज असतो. ते जानकीला समजतं आणि जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते, म्हणजे तुम्हाला बांगड्यांचा आवाज येतोय तर आता तुम्हाला समजलंय नेमकं पुढे काय करायचं ते. ऋषिकेश आता परत लगेच नव्या जोमाने तयार होतो. जानकी आता तिच्या हातातल्या बांगड्या काढते आणि तिच्या हातामध्ये घेते. त्याच्यानंतर प्रताप आता ऋषिकेशवरती वार करायला लागतो. तर जानकी लगेच तिच्या बांगड्या वाजवते. ऋषिकेश लगेच आता प्रतापचा तो वार हुकवतो आणि त्याच्यावरतीच वार करतो. तर मग आता प्रताप खाली पडतो. जानकी लगेच आता बांगड्या वाजवायला लागते. ऋषिकेश लगेच प्रतापवरती झडप घ्यायला लागतो. इकडे सयाजीरावांना ते सगळं समजतं आणि सयाजीराव लगेच खुणावून सांगतात. आता इकडे ते बेल मारायला लागतात. तर मग सौमित्र लगेच त्यांच्या जवळ येतो आणि त्यांचा हात पकडत म्हणतो, तुम्हाला बेल मारायची खूप हौस आली आहे ना. अजून कुस्ती सुद्धा सुरू आहे आणि टाइम सुद्धा बाकी आहे. त्याच्यामुळे टाइम संपल्यानंतर बिनधास्त बेल मारा. नाहीतर मग हा हुकूम पाळलात ना तर तुमची शेवटची वेळ सुद्धा आता लवकरच येईल. हे सगळं पाहता ऐश्वर्या आणि सयाजीरावांच्या दोघांचेही थोबाड पडतात. त्यांना नेमकं काय करावं काहीच समजत नसतं. इकडे आता जानकीच्या बांगड्यांच्या तालावरती ऋषिकेश बरोबर खेळत असतो. हे सगळं पाहता सौमित्र, सुमित्रा, गावातल्या बायका, ओवी सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. इकडे आता ऐश्वर्या परत नाटकं करत त्या माणसांना टाळ्या वाजवायला लावत असते. त्याच्यामुळे पब्लिक सुद्धा जोरदार ओरडत टाळ्या वाजवत असतो. जानकी आता इकडे बांगड्या वाजवत असते आणि ऋषिकेशला ते ऐकायलाच जात नसतं. इकडे ऋषिकेशने प्रतापला तर आता पकडलेलंच असतं. ऋषिकेश पूर्णपणे प्रतापवरती जाऊन जात खेळ जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. जानकीच्या बांगड्याला साथ घालत ऋषिकेश बरोबर आता कुस्ती खेळत असतो. हे सगळं पाहता सौमित्राला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि सुमित्राला सुद्धा त्याचा खूप अभिमान वाटत असतो. प्रताप आता ऋषिकेशच्या गचंडीमध्ये असतो. तेव्हा लगेच ऋषिकेशला सारंगचं बोलणं आठवू लागतं की दादा, अरे तुझ्या बायकोने आमच्या नानांना खाली ढकललं. शर्वरीचं सुद्धा बोलणं आठवू लागतं की बहिणी अगं मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस. त्याला सुमित्राचं आणि सगळ्यांचं बोलणं असं स्पष्ट आठवत असतं. ते सगळं आठवता ऋषिकेश आता पेटून उठतो. ऋषिकेशला जानकी आणि ओवी त्यांच्यामधलं बोलणं आठवत असतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली ओवी दिवाळी हा सण खूप जोकात साजरा करेल आणि ते सगळं आठवल्यानंतर ऋषिकेश खूपच पेटून उठतो आणि लगेच प्रतापला पाठीवरती खाली पाडतो. ऋषिकेश त्याला पाडतो आणि ऋषिकेश विजयी होतो. म्हणजेच की नॅशनल चॅम्पियनला हरवून ऋषिकेश रणदिवे आता विजयी झालेला असतो. ते सगळं पाहता जानकीचे आनंद अश्रू तर अनावर झालेले असतात. इकडे गावातले लोक लगेच आनंदाने उड्या मारत नाचायला लागलेले असतात. आता इकडे सुमित्राला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यात जानकीचं लक्ष आता इकडे सुमित्राकडे जानकी सुमित्राला पाहते आणि ती ओळखते की या आईच आहेत म्हणून. तेवढ्यात आता सुमित्राचं सुद्धा लक्ष जानकीकडे जातं. सुमित्रा लगेच तिच्या डोक्यावरची शॉल नीट करते आणि तिकडनं निघून जाते. इकडे सौमित्र तर खूपच आनंदी झालेला असतो. इकडे दुसरीकडे सुमित्रा हळूहळू घरामध्ये येऊ लागते. तर मग आजी लगेच तेवढ्याच सुमित्राला थांबवते आणि तिला म्हणते, सुमित्रा आलीस का सावत्र मुलाची कुस्ती बघून. तर मग सुमित्रा म्हणते, अगं नाही, थोडं काम होतं ना म्हणून गेली होते. आजी आता म्हणते, एवढ्या उन्हाची आणि शॉल कशाला घेऊन गेली. मला काही कळत नाही असं समजू नकोस. सगळा जीव तुझा त्या ऋषिकेशमध्ये अडकलाय. त्या ऋषिकेश सारख्या सावत्र मुलासाठी सख्ख्या आईशी खोटं बोलतीयस तू. तर मग सुमित्रा आता लगेच म्हणते, काय सारखं सारखं तो शब्द बोलतीयस. हा गेले होते मी ऋषिकेशची कुस्ती बघायला आणि सावत्र जरी असले ना तरी आई आहे मी त्याची. मला सुद्धा जाणून घ्यायचं होतं की ऋषिकेश असा कसा कुस्तीच्या सामन्यामध्ये उतरला. सकाळी मला गुलाबने सांगितलं की हे तो सगळं ओवीसाठी करतोय. ओवीची दिवाळी तिच्या मनाप्रमाणे तिला हवी तशी जावी म्हणून तो कुस्तीची स्पर्धा जिंकून त्याला पैसे हवेत. अगं आई, त्याला आजवरती माझ्या हातून बळ मिळालं. कुस्तीची प्रत्येक स्पर्धा तो माझ्यामुळे जिंकला. म्हणूनच मी त्याला आशीर्वाद द्यायला गेले होते आणि आशीर्वाद दिल्याने काय कुणी लहान नाही होत. आणि तू सतत त्या ऐश्वर्याची बाजू घेणे ना बंद कर. सकाळी कसं बोलली ते पाहिलंस ना. मला ते अजिबात आवडलेलं नाहीये आणि माझी जानकी जर असती ना तर ती असं कधीच बोलली नसती. सुमित्रा लगेच शांत होते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे आजी आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणते, अरे देवा, म्हणजे हिला ऋषिकेशच्या पाठोपाठ जानकीचा सुद्धा पुळका यायला लागला की काय. असं ना अजिबात नको व्हायला. ती ऐश्वर्या ना अगदी मूर्ख आहे. सगळा गोळ करून ठेवलाय तिने. इकडे जानकी आता लगेच बांगड्या वाजवत वाजत ऋषिकेशकडे येते. ऋषिकेश आणि जानकी दोघेही खुश होत प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. ओवी सुद्धा आता तिथे येते आणि ते तिघेही आता खूपच खुश असतात. इकडे आता ऋषिकेश जिंकलाय म्हटल्यानंतर ऐश्वर्याचं थोबाड तर पूर्णपणे खाली पडलेलं असतं आणि ऐश्वर्या लगेच तिकडनं तिचं काळं थोबाड घेऊन निघून जाते.
त्याच्यानंतर ऋषिकेशला आता स्टेजवरती त्याची मानाची ट्रॉफी घ्यायला बोलवलेलं असतं. ऋषिकेश आता हसतच लगेच स्टेजवरती जातो. ते सगळं पाहता ओवी आणि जानकी दोघी खूप खुश असतात. जानकीचे आनंद अश्रू तर आता पूर्णपणे अनावर झालेले असतात. ऋषिकेशला आता मानाचा फेटा बांधला जातो. तर मग आता तेव्हा ऋषिकेशला लगेच जानकीचं बोलणं आठवू लागतं, की आपला कोणी जरी किती जरी अपमान केला तरी आपण पेटून उठायचं. आपलं असं अडळ स्थान निर्माण करायचं की जेणेकरून आपल्याला तिथून कोणीही खेचू शकणार नाही. जानकीच्या बोलण्याने ऋषिकेशला कशा प्रकारे बळ दिलं आणि जानकीने नेमकं ऋषिकेशकडून कशा प्रकारे प्रॅक्टिस करून घेतली हे सगळं काही आता ऋषिकेशला आठवत असतं. इकडे आता सौमित्र मोबाईलमध्ये त्या सगळ्याचे फोटोज काढत असतो. त्याच्यानंतर आता ऋषिकेशला बक्षीस दिलं जातं. तर मग आता तिथले लोक म्हणू लागतात की ऋषिकेश रणदिवे यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. तर मग आता ऋषिकेश लगेच म्हणतो, खरं तर मी हे बक्षीस स्वीकारण्याआधी मी माझ्या बायकोला म्हणजेच की जानकी रणदिवेला इथे वरती बोलावतो. ऋषिकेशचं बोलणं पाहता जानकी वरती येण्यासाठी नकार देत असते. पण मात्र ऋषिकेश परत जानकीला बोलावतो. त्याच्यामुळे जानकी सुद्धा आता लगेच स्टेजवरती येते. जानकीवरती आल्यानंतर ऋषिकेश म्हणू लागतो, इतक्या वर्षानंतर कुस्ती खेळून सुद्धा खरी कुस्ती कशी खेळायची मी या जानकीकडनं शिकलो. खरंच परिस्थितीची कुस्ती कशी खेळायची, आलेल्या संकटांवरती धोबीपछाड कशी टाकायची. नियती तुमच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत असेल तरी सुद्धा आपला खेळ आपण प्रामाणिकपणे कसा खेळायचा हे सगळं मला जानकीने शिकवलं. आता ते ऋषिकेशचं बोलणं इकडे सौमित्र सगळं रेकॉर्ड करून घेत असतो. त्याच्यानंतर ऋषिकेश आता म्हणतो, जानकी माझ्या प्रत्येक संकटामध्ये अगदी माझ्याबरोबर सावलीसारखी होती आणि अंधारात सुद्धा ती सावली कधीच हरवली नाही. त्याच्यामुळे मी मान्यवरांना विनंती करतो की मला जे काही बक्षीस मिळणार आहे ना ते तुम्ही माझ्या बायकोला द्यावं. इकडे आता ऋषिकेशचं ते सगळं बोलणं पाहता जानकी आणखीनच इमोशनल झालेली असते. ऋषिकेश आता म्हणू लागतो, कारण की माझ्या पायाखालचे काटे कायम तिने वेचले आणि मग काटे तिने वेचले तर फुलं सुद्धा तिच्या हातात पडायला नको का. इकडे सौमित्र सुद्धा ते सगळं पाहता खूप खुश असतो आणि सौमित्र त्याची यासाठी व्हिडिओ काढत असतो की सौमित्रला तो व्हिडिओ सुमित्राला नेऊन दाखवायचा असतो. त्याच्यानंतर आता ते पैसे जानकीच्या हातामध्ये दिले जातात आणि ती मानाची ट्रॉफी आता जानकी ऋषिकेशला त्याच्या हातामध्ये घ्यायला लावते. जानकी ऋषिकेश सगळेच खूप खुश असतात. त्याच्यानंतर जानकीला आता तिचं मनोगत व्यक्त करायला लावलं जातं. जानकी आता पहिल्यांदी सगळ्यांना नमस्कार करते आणि मग त्याच्यानंतर बोलू लागते, खरं तर हे बक्षीस आणि हे यश ऋषिकेश रावांचं आहे. त्यांनी या सगळ्यासाठी घाम गाळला. त्यांनी हे बक्षीस आणि हा मान मला दिलाय. खरं तर हा त्यांचा मोठेपणा आहे. खरं तर आम्ही दोघे सुद्धा जाणतो की या सगळ्या मागे आमच्या आई नानांची पुण्याई आहे. आज ऋषिकेशला जे काही यश मिळालंय ना ते फक्त आई आणि नानांच्या आशीर्वादामुळे. इकडे आता जानकी आई आणि नानांबद्दल बोलतीये ते पाहता ऋषिकेश शांत होतो. जानकी आता म्हणू लागते, कुठलाही माणूस घडतो त्याच्या संस्कारामुळे आणि आज ऋषिकेश जे काही येत ना ते आई आणि नानांमुळेच आहे. इकडे आश्चर्य म्हणजे सुमित्रा सुद्धा टीव्हीवरती ती न्यूज बघत असते आणि जानकीचं ते सगळं बोलणं सुमित्रा सुद्धा ऐकत असते. जानकी आता म्हणू लागते, आणि मी जे काही आहे ना त्याचं सगळं सर्वस्व रणदिवे या नावातच आहे. इकडे ओवी सुद्धा जानकीच्या त्या बोलण्यामुळे खूपच इमोशनल झालेली असते. जानकी म्हणू लागते, सून म्हणून रणदिवेंच्या घरी आले होते पण मात्र कधी लेक झाले ना हे माझं मलाच कळलं नाही. त्यांच्या परंपरा त्यांच्या चालीरीती सगळं काही शिकले. आता मात्र आम्ही आमच्या घरापासून लांब होत पण मनाने मात्र खरं तर आम्ही त्यांच्या जवळच आहोत आणि ते आमच्या जवळ आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमचे हे कुटुंब एकत्र येईल याची खात्री आहे मला. आज मला खूप आनंद होतोय. ऋषिकेश त्यांच्या मेहनतीने त्यांच्या कष्टाने हे सगळं बक्षीस जिंकलेत. ते मला याचं श्रेय देत आहे पण मात्र त्यांची माझी साथ आणि माझी सोबत कायम त्यांच्या बरोबर आहे. पण मात्र तरी सुद्धा हे श्रेय मी नानांना अर्पण करतीये. आज आम्ही जे काही आहोत ना ते खरं तर फक्त आई आणि नानांमुळेच. जानकी आता ऋषिकेशच्या हातामध्ये ट्रॉफी देत म्हणते, आई आणि नाना हे बघा हे यश ना फक्त तुमचं आहे. आता सगळे लोक लगेच जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला लागतात. इकडे सुमित्रा तर ते सगळं बोलणं ऐकता खूपच इमोशनल झालेली असते आणि खूप रडत असते. त्यानंतर रात्री जानकी ऋषिकेश ओवी हे तिघेही घरी असतात. मग जानकी देवासमोर ते पैसे ठेवत असते आणि देवाची पूजा करत असते. जानकी देवाला विनंती करत म्हणते, देवा तू आजपर्यंत आमच्या पाठीशी उभा राहिलायस. तुझ्या आशीर्वाद आमच्या सोबत आहेत ना ते तसेच राहू दे. ऋषिकेश आता जानकीला म्हणतो, जानकी खरं तर ही माझी पहिली कमाई आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. आता आपल्या ओवीची दिवाळी तिला हवी तशी आपण साजरी करूयात. त्याच्यानंतर गुलाबने सगळ्यांसाठी गरमागरम बिर्याणी आणलेली असते. ते पाहता ऋषिकेश आता म्हणतो, गुलाब कशाला खर्च केलास. गुलाब सांगू लागतो, खरं तर तुम्ही आमच्या गावाचं आणि आमच्या ताईचं नाव मोठं केलंय. त्याच्यामुळे आता हीच बिर्याणी सुशीलाताईंनी बनवून दिली आहे खास तुमच्यासाठी. जानकी आता विचारते की सुशीलाताई कोण. तर मग ओवीला समजतं की सुशीलाताई कोण. तर मग ओवी सांगते की अगं ती पापड चोर. तर मग आता ऋषिकेश लगेच गुलाबला म्हणतो, गुलाब फक्त आजचीच रात्र आम्ही इथे असणार आहोत.
उद्यापासून आम्ही नवीन जागी राहायला जाऊ. तर मग गुलाब लगेच शांतपणे विचारतो की काय झालं दादासाहेब. वहिनी साहेब, ही सगुणा तुम्हाला काही बोलली का? याच्यावरती आता लगेच जानकी म्हणू लागते, नाही नाही दादा, सगुणा सुद्धा काहीच नाही बोलली. खरं तर यांच्या मनामध्ये खूप आधीपासून सुरू होतं, म्हणूनच यांनी नवी जागा बघितलीये. तर मग ऋषिकेश म्हणू लागतो की गुलाब, नवी म्हणजे नवी नाहीये, भाड्याने घेतलीये. बोलणं वगैरे सगळं झालंय तेव्हा आम्ही उद्याच तिथे शिफ्ट होऊ. इकडे आता नवीन घरात राहायला जाणार म्हटल्यानंतर ओवी खूपच खुश झालेली असते. पण मात्र ऋषिकेश आणि जानकी जाणार म्हटल्यानंतर गुलाबदादा खूपच अपसेट झालेले असतात. गुलाब लगेच ऋषिकेशला म्हणतो, दादा याची काय गरज आहे? याच्यावरती ऋषिकेश म्हणू लागतो, अरे गुलाब, तसं काहीही नाहीये. स्वकर्तृत्वाने बळ येतं आणि याच बळावरती मी छोटंसं घर घेतलंय. तू आमच्यासाठी जे काही केलंयस ना ते मी कायम लक्षात ठेवेल. पण तू आता आम्हाला अडवू नको, जाऊ दे आम्हाला. तर मग आता गुलाबदादा सुद्धा स्वतःला सावरतात. गुलाबदादा म्हणतात, तशी तुमची इच्छा, आणि नवीन घर असलं म्हणून काय झालं, हा गुलाब कायम तुमची सेवा करायला आहे. तेवढ्यात तिथे सगुणा येते आणि ती नवीन घराचं बोलणं ऐकते. तर मग जानकी लगेच म्हणते, अगं हो सगुणा, आम्ही ना भाड्याने नवीन घरामध्ये राहायला चाललोय. तर मग सगुणाला खूप आनंद झालेला असतो, पण सगुणा ते काही दाखवत नाही आणि म्हणते, मला वहिनी तुमची खूप आठवण येईल. जानकी आता त्या पाकिटामधले पैसे काढते आणि सगुणाला देऊ लागते. सगुणा पैसे घ्यायला लागते तर गुलाबदादा लगेच मध्ये येतात आणि म्हणतात की वहिनी याची काहीही गरज नाहीये. जानकी आता म्हणू लागते, अशी कशी गरज नाहीये, मी तुम्हाला मदत म्हणून नाही तर वहिनी या नात्याने पैसे देतीये. दिवाळी आहे ना, तर मिठाई घ्या आणि सगुणा तुझ्यासाठी छान साडी घे. आणि जानकी सगुणाला पैसे देते. त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश ओवीला म्हणतो, ओवी आपण आपल्या नवीन घरी जाणार आहे, आता तू खुश आहेस ना? ओवी आता म्हणते, बाबा मी खरंच खूप खुश आहे, आणि उद्यापासूनच तर दिवाळी सुरू होतीये ना. तर मग ते तिघेही आता खूप खुश असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे सौमित्र आता नानांशी बोलायला आलेला असतो आणि सौमित्र नानांना म्हणत असतो, ज्या ऋषिकेश दादाने कंपनी सांभाळली त्याच्या नावावरती तुम्ही फक्त देवारा केला असं नाही होऊ शकत. तर मग नानांना काय बोलता येत नसतं, पण तरी सुद्धा नाना स्वतःशीच म्हणतात की ती देवाऱ्यामध्ये अशी काही गोष्ट आहे की ती ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांपर्यंत पोहोचायलाच हवी. इकडे आता आजी ऐश्वर्याला म्हणत असते, जर तू अशी बेसावध राहिली ना, तर हळूहळू सौमित्र हे सगळ्या गोष्टी जानकीच्या हातामध्ये देईल. जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या नवीन घरी शिफ्ट झालेले असतात. त्यांचं नवीन घर खूपच सुंदर असतं. ऋषिकेश विचारतो, जानकी कसं वाटतंय घर? याच्यावरती जानकी म्हणते, सगळं काही ठीक आहे, पण मात्र एका गोष्टीची कमतरता वाटतीये, तो म्हणजे देवारा. तेवढ्यात लगेच सौमित्र आणि अवंतिका दोघेही देवारा घेऊन आलेले असतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.